बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे लिखित आत्मकथन 1971 आणि तोफा धडाडल्या. प्रकरण 4. 3 डिसेंबर 1971. संध्याकाळचे 5-5:30 वाजले असावेत. माझ्या जमिनीखालच्या कमांड पोस्टमधल्या फोनची घंटी खणखणली. पापा बॅटरी कमांड पोस्ट. सुर्वे. रेजिमेंट हेडक्वार्टरच्या कमांड पोस्टमधून ॲडज्युटंट कॅप्टन जेटलींचा अधीर स्वर. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सुर्वे. आजची सगळ्यात चांगली बातमी देतोय तुला मी. आजचीच नाही तर या वर्षातील म्हण, कदाचित आपल्या सर्व्हिसमधील किंवा आयुष्यातील सुद्धा. आपण ज्या क्षणासाठी गेले काही महिने जीवापाड मेहनत करत होतो तो क्षण अखेर आला आहे. बेस्ट पार्ट ऑफ द इव्हिनिंग इज द बलून हॅज गॉन अप. डॅम इट. डॅम द ब्लडी वेट इज ओव्हर. इंतजार की घडिया खतम. कॅप्टन जेटलींचा आवाज कर्कश होत टिपेला चढला होता. गेले वर्षभर या प्रसंगासाठी आम्ही सातत्याने सराव करीत होतो व गेले 2 महिने रात्रंदिवस पूर्वतयारी करीत होतो. ज्या क्षणाची वाट पाहण्याची उत्सुकता तुटण्याच्या सीमेपर्यंत पोहोचली होती तो क्षण सरतेशेवटी उगवला होता. खरंच सर? यस. अभी अभी खबर आई है पाकिस्तानी हवाई जहाज़ों ने हमारे सरहदी हवाई अड्डों पर हमला बोल दिया है. कॅप्टन जेटली फोनवर बोलत असताना ॲडज्युटंट कमांड पोस्टमधील ब्रिगेड वायरलेस नेटवरील संभाषण आम्हा सर्व GPOंना त्यांनी केलेल्या वायरलेस सेटच्या मोठ्या आवाजामुळे तुकड्या तुकड्याने ऐकू येत होते. पाकिस्तानी बॉम्बर्स हैव साइमल्टेनियसली अटैक्ड ऑन आवर एयरफील्ड्स ऑल अलोंग द बॉर्डर. वो आ गए हैं और हमने भी जवाबी कार्रवाई शुरू की है. अखेर तो दिवस आला होता. सेनेच्या भाषेत D-Day, परीक्षेचा दिवस. ज्या परीक्षेची सुरुवात झाल्यानंतर काही वेळापत्रकच नसते. एकदा सुरुवात झाली की पुढच्या सगळ्या गोष्टी नीतीच्याच हातात असतात. मग सर्व गोष्टी ठरवतो काळ आणि फक्त काळच. आता सुरुवात तर झालीच होती. मी समोरील माईक उचलला. ऑल ट्रूप लीडर्स, गन डिटॅचमेंट कमांडर्स, रिपोर्ट टू कमांड पोस्ट. बहुतेक आवाजातील उत्साह आणि तीव्रतेने बातमी आधीच सगळ्यांपर्यंत पोहोचली असावी. काही क्षणातच सर्व ट्रूप लीडर्स व गन डिटॅचमेंट कमांडर्स कमांड पोस्टजवळ हजर झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकतेचे प्रश्नचिन्ह दिसत होते. मी कमांड पोस्टच्या बाहेर आलो. तोफेवरील सर्व जवानसुद्धा हातातील कामं थांबून तोफेच्या कॅमोफ्लाज नेटच्या आत एकत्र येऊन उत्सुकतेने कमांड पोस्टकडे लक्ष ठेवून होते. सुभेदार मुळग्यांनी सर्वजण आल्याची खात्री करून सर्व हजर असल्याचा रिपोर्ट देताच मी सगळ्यांच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यात अतोनात उत्सुकता दाटून आली होती. सर्वजण अगदी जीवाचा कान करून ऐकत होते. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार पाकिस्तानी विमानांनी आपल्या सरहद्दीवरील पठाणकोट, उधमपूर, अमृतसर, श्रीनगर या विमानतळांना लक्ष्य करून आज म्हणजे आत्ताच काही वेळापूर्वी अचानक हवाई हल्ले करून लढाईला तोंड फोडले आहे. पाकिस्तानबरोबर आपले युद्ध सुरू झाले आहे. पूर्ण पश्चिम सीमा एकाच वेळी पेटली असून पंजाब, राजस्थान, गुजरात या सर्व राज्यांच्या सीमेवर मैदानी भागात दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली आहेत. सर्वांनी एकदम अलर्ट राहावयाचं असून हा हुकूम सगळ्यांना कळवून पुढील कार्यवाहीसाठी सगळ्यांना तयार राहण्याचे आदेश मिळाले आहेत. सर्व जवानांना ही बातमी देऊन दक्ष राहण्यास सांगा व विशेष सूचनांसाठी थोड्याच वेळात बोलावल्याबरोबर हजर व्हा. पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला असून आपले पाकिस्तानशी युद्ध सुरू झाले आहे. सगळ्यांनी युद्धासाठी तयार व्हा. वरील बातमी सर्वांना कळताच वातावरणात एक सनसनाटी निर्माण झाली होती. सगळ्यांच्याच मनावर इतके दिवस असलेला एक प्रकारचा दबाव एकदम दूर होऊन एखाद्या खूप दिवस वाट पाहत असलेल्या गोष्टीचा निकाल लागल्यानंतर जाणवणारा मोकळेपणा जाणवू लागला होता.
एका प्रचंड ऊर्जा स्रोताच्या लाटेवर आरूढ झाल्याचा भास होत होता. संपूर्ण वातावरणात एक गूढ शांतता जाणवत होती. एखाद्या प्रचंड उत्पाती वादळापूर्वीची भयान शांतता. संबंध वातावरण चार्ज झाल्याचे, भारल्याचे जाणवत होते. वातावरणात अचानक एक मोठे उधाण आले होते. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याला पडलेल्या खळ्यामुळे काहीतरी भयंकर घडणार असल्याची ही नांदीच असावी, असं वाटून वातावरणातील भीषणता वाढल्यासारखे वाटत होते. सर्व गन कमांडर्स वाऱ्याच्या वेगाने निघाले होते आपापल्या तोफावर. कधी एकदा ही बातमी आपल्या सहकार्याने देतो असे त्यांना झाले होते. गन पोझिशनच्या सभोवतालच्या मोर्चातील ड्युटीवरचे जवान सोडल्यास बाकी सर्वांना संध्याकाळच्या स्टँड टू च्या आधीच्या रोल कॉलसाठी हजर राहायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. युद्धामध्ये सरप्राईज किंवा शत्रूला अनपेक्षित धक्कातंत्र वापरून आश्चर्यचकित करणं याला फार महत्त्व आहे. लढाईत एकमेकावर केले जाणारे हल्ले हे बहुतेक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत केले जातात. त्यामुळं शत्रू अगदी जवळ येईपर्यंत पत्ता लागत नाही व त्यामुळे मनुष्यहानी कमीत कमी होते. युद्धाच्या हालचाली, शत्रूवर करावायचे हल्ले हे बहुतेक गुप्तता राखण्यासाठी व शत्रूला अवचित आणि अनपेक्षितपणे गाठण्यासाठीच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच केले जातात. त्यामुळे सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वीचा काळ हा धोक्याचा आणि अपेक्षित हल्ल्यांचा काळ मानला जातो आणि त्यामुळे शत्रूचा हल्ला झालाच तर त्याला रोखण्यासाठी आणि आपली युद्धसज्जता तपासण्यासाठी, अंधार होण्यापूर्वी सभोवतालच्या परिसराची छबी मनपटलावर ठसवण्यासाठी सूर्यास्तानंतर अर्धा तास सर्व सैनिक खंदकामध्ये संपूर्ण शस्त्रसज्ज होऊन आपापली जागा घेऊन अतीव युद्धसज्जता पाळतात. त्याला स्टँड टू म्हणतात. युद्धभूमीवरील एकूण एक सैनिक सकाळी सूर्योदयापूर्वी अर्धा तास व सूर्यास्तानंतर अर्धा तास पूर्णपणे युद्धसज्ज होऊन आपापल्या खंदकात शत्रूच्या प्रतिकारासाठी तयार असतो. ही प्रक्रिया युद्धभूमीवर फार काटेकोरपणे पाळली जाते. संध्याकाळी 6 वाजता सुरू होणारा रोल कॉल आज तास सव्वा तास आधीच सुरू झाला. आजची संध्याकाळ विशेष होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता तर होतीच, पण गांभीर्यसुद्धा पसरलं होतं. लढाईला सुरुवात झालेली असल्यानं आजचा रोल कॉल खूपच महत्त्वाचा होता. सर्वांना अत्यंतिक सावधानतेचा इशारा दिला. युद्ध सरावात जरी सर्व गोष्टींचा सराव केला जातो तरीही युद्ध सराव आणि प्रत्यक्ष युद्ध यात नाही म्हटलं तरी अंतर हे असतंच. कारण आता सामना करायचा होता खऱ्या शत्रूशी. वापर होणार होता खऱ्या बंदुकींच्या गोळ्यांचा आणि खऱ्या बॉम्ब्सचा. इथे थोड्यासुद्धा चुकीला कधीही क्षमाही नसतेच. रणांगणावर एकच गोष्ट पाहायला मिळते आणि ती म्हणजे मृत्यूचे साक्षात तांडव. इथे पर्यायसुद्धा एकच असतो. स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर समोरच्याला मारलं तरच ते शक्य असतं. जिवंत एकच राहू शकतो, तुम्ही किंवा तुमचा शत्रू. जो बलवान असेल, गतिमान असेल आणि ज्याला नशिबाची साथ असेल तोच इथे बाजीगर होऊ शकतो. रशियन बनावटीच्या 100 किलोमीटर तोफांनी सज्ज माझ्या 4 मराठा फील्ड बॅटरीला युद्धात प्रथम 3ऱ्या मद्रास बटालियनला तर आमच्या 172 मैदानी तोफखाना रेजिमेंटला 65व्या पायदळ ब्रिगेडला युद्धात आवश्यकतेनुसार तोफांचा सपोर्ट द्यावयाचा होता. पश्चिम पाकिस्तान सीमेवरील आमच्या 7व्या डिव्हिजनला प्रामुख्याने फक्त आपल्या सीमेचे रक्षण करून शत्रूला आपल्या हद्दीत शिरू द्यावायचे नाही एवढेच सुरुवातीचे उद्दिष्ट होते व 3ऱ्या मद्रास बटालियनला शत्रूला खालरा मार्गाने आपल्या सीमेतून आत घुसायला मज्जाव करावायचा होता. कोणत्याही क्षणी शत्रूशी सामना करावा लागणार असल्याच्या शक्यतेमुळे तोफांची मजल कव्हर्स काढून प्रत्येक तोफेवर फायरिंगसाठी पुरेसे ॲम्युनिशन तयार ठेवण्याच्या सूचना देऊन आराम करताना किंवा झोपताना सर्व जवानांनी आपली सध्याची सहधर्मचरणी, आपली रायफल मॅगझिनमध्ये गोळ्या कायम भरल्या ठेवण्याची दक्षता घेऊन सतत जवळ ठेवण्याच्या व पद्धतीप्रमाणे आराम करताना झोपताना एक बूट कायम पायात ठेवून झोपायची पद्धत न चुकता पाळण्याच्या सूचना परत देण्यात आल्या. कारण शत्रूचा अचानक हल्ला झाल्यास कमीत कमी वेळात प्रतिकारासाठी तयार होता येणं आवश्यक होतं. जवानांना द्यावयाच्या माझ्या सूचना संपल्यावर बॅटरी हवालदार मेजर गोरे जवानांना त्यांच्या रात्रपाळीच्या ड्युटी समजावून देत होते, तर सुभेदार मुळगे रात्रीतून पाठवायच्या गस्ती पथकांची आखणी करीत होते.
माझी नजर पश्चिमेकडील मावळत्या सूर्याबरोबर गहिऱ्या होत जाणाऱ्या लाल, पिवळ्या व नारंगी रंगाची उधळण निरखत होती. सूर्याचे लाल गर्द बिंब क्षितिजाचा स्पर्श होताच निळ्या भोर आकाशात लाल रंगाच्या अनेक छटांची पाकरण घालीत हळूहळू क्षितिजाकडे जात होते. मावळत्या सूर्याबरोबर हवेत बोचरी थंडी जाणवायला लागली. पसरणाऱ्या अंधाराबरोबर आकाशात तारे लुकलुकताना दिसू लागले आणि अचानक अंधाराची चादर ओढणारं क्षितिज अनेक विजा चमकाव्यात तसं लकलकाटलं. संबंध आसमंत पेटल्याचा भास झाला आणि मी जोरात ओरडलो, ओ गॉड, काय होतंय तिकडे? हे दृश्य प्रथम पाहणारा मी एकटाच होतो, कारण माझ्यासमोर फॉलिनमध्ये उभ्या असलेल्या सर्व जवानांची पाठ पश्चिमेकडे होती आणि अभावितपणे माझ्यातून शब्द बाहेर पडले, मागे बघा, मागे बघा, काय होतंय ते? पश्चिमेकडे पाठ करून उभे असलेले माझे जवान मागे वळून पाहायच्या आतच सुभेदार मुलगे जोरात ओरडले, साहब, दुश्मन का फायर, शत्रूच्या तोफा फायर करतायत आपल्यावर. मी जोरात ओरडलोच, सब लोग पोझिशन लो, फौरन. क्षणार्धात सर्वजण जमिनीकडे झेपावले. मी सुद्धा पटकन स्वतःला जमिनीवर झोकून दिलं. श्वास रोधून मी जमिनीवर पडलो होतो. पडल्या पडल्या ओरडून सगळ्यांना आपापल्या जागी जाण्याचे आदेश दिले. काही सेकंदांचाच अवधी गेला असेल. प्रचंड कानठळ्या बसवणारे आवाज झाले. जमीन थरारली, हादरली आणि नंतर हादरतच राहिली परत परत. नाकात, तोंडात आणि डोळ्यात मातीचे खकाने गेले. काय होते आहे तेच कळत नव्हतं. सर्व परिसर धुराने आणि धुळीने भरून गेला होता. सुरुवातीचा दणका जबरदस्तच होता. पहिल्या धक्क्यातून सावरताच राहिलेल्यांना ओरडून परत आपापल्या पोझिशन घ्यायला सांगितल्या. मी चपळाईनं उठलो आणि समोरच्या कमांड पोस्टकडे मुसंडी मारली. एका झेपेतच मी माझं मुख्य कमांड पोस्ट गाठलं. आत्तापर्यंत तोफांचे फायरिंग खूप वेळा केले होते आणि तोफा फायर करताना तोफांचे होणारे कानाचे पडदे फाटतील अशा प्रचंड स्फोटांचे छाती दडपवणारे आणि कानांच्या पडद्यांना अक्षरशः झिंझिण्या आणणारे आवाज ऐकायची पण चांगली सवय झाली होती मला. पण तोफांनी फायर केलेले बॉम्ब जिथे पडतात त्या टार्गेटच्या टोकाशी राहायचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. हवेला कापत येणाऱ्या बॉम्बचा आवाज काही क्षण आधी येतो. तो आवाज म्हणजे साक्षात मृत्यूची नांदीच असते. पडणाऱ्या प्रत्येक बॉम्बच्या उडणाऱ्या शेकडो ठिकऱ्यांवर स्वार असतो साक्षात मृत्यू. शेलच्या प्रचंड स्फोटानंतर स्फोटाच्या उष्णतेने लालबुंद झाल्या उडणाऱ्या शेकडो तुकड्यांचा, स्प्लिंटर्सचा हवेला चिरत जाणारा आवाजसुद्धा जीवाचा थरकाप उडवणारा, अंगावर काटा आणणारा असतो. तो आवाज प्रचंड धडकी भरवतो सवय होईपर्यंत, कारण त्याने जर तुमच्या शरीरात प्रवेश केला नसेल तर तो सांगत असतो मृत्यू किती अंतरावरून गेला, इंचावरून गेला की फुटावरून. आणि काही वेळा पटकन काही कळतसुद्धा नाही, कारण झालेली घटना पापणी लवायच्या आतच घडून जाते. सहज खिशातून रुमाल काढायला जावं तर ते जमतच नाही, कारण खांद्यापासून हातच गायब झालेला असतो. तो कुठेतरी मागे जाऊन पडलेला असतो. अशा वेळी पटकन विश्वास पण बसत नाही की तो हात आपलाच असेल. कमांड पोस्टमधले सगळेच फोन खणखणत होते. मी रेजिमेंट हेडक्वार्टरच्या कमांड पोस्टचा तर सिग्नल हवालदार अशोक पार्टे व लान्स नाईक विष्णू काळे यांनी फ्रंटवरून येणारे बटालियन हेडक्वार्टर्समधून बॅटरी कमांडर व फॉरवर्ड कंपनी हेडक्वार्टरमधून येणारे OP ऑफिसरांचे फोन उचलले. सगळीकडून उत्साहित आवाजात एकच बातमी, आमच्या संपूर्ण क्षेत्रात युद्ध पेटल्याची, पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झाल्याची. वातावरणातला थरार क्षणाक्षणाला वाढतच होता. आघाडीवरून येणाऱ्या फोनवर तर मशीन गन्समधून झाडल्या जाणाऱ्या फायरिंगचे आवाजसुद्धा अगदी स्पष्ट ऐकायला येत होते. पाकिस्तानच्या तोफा क्षणाचीही उसंत न घेता अखंड धडधडत आमच्यावर आग ओकत होत्या. संबंध आसमंत बॉम्बच्या आवाजाने दणाणून गेला होता. पश्चिम क्षितिजावर धडाडणाऱ्या पाकिस्तानी तोफांनी प्रकाशमय केलेल्या आसमंताच्या पार्श्वभूमीवर आकाशाकडे झेपावलेल्या आमच्या तोफांच्या बॅरल्स वाट पाहत होत्या आदेशाची. शिवशिवणाऱ्या हातांनी प्रत्युत्तरासाठी बॉम्ब केव्हाच तोफेत लोड केले होते. एक एक क्षण युगासारखा वाटत होता. सगळेच आतुरतेने वाट पाहत होते मिळणाऱ्या टार्गेटची आणि ऑर्डर फायरची. साधारण 5:23 पाकिस्तानने आपल्या तोफांचे फायरिंग सुरू केले होते.
गेले 2 तास पाकिस्तानचा तोफखाना आमच्यावर अखंड धडधडत होता, न थांबता. आमच्या सगळ्यांच्या पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याच्या आशा अगदी आकाशापर्यंत ताणल्या गेल्या होत्या. हात शिवशिवत होते. तिन्ही बॅटऱ्यांकडून येणाऱ्या सततच्या चौकशीला वैतागून फायरिंग करण्यासाठी आमच्या इतक्याच उत्सुक आणि अधीर असलेल्या रेजिमेंटल हेडक्वार्टरमध्ये बसले ॲडज्युटंट कॅप्टन जेटलीनी ऑर्डर येताच तुम्हालाच कळवीन, परत परत फोन करू नका म्हणून सर्व गन पोझिशन ऑफिसर्सना तंबी दिली होती. मधल्या काळात बहुतेकांच्या आपापल्या देवाला प्रार्थना करणे, साकडे घालणे वगैरे आटोपले होते. ज्यांना सवड होती त्याने तेवढ्यात आडोशाला बसून कंदिलाच्या प्रकाशात घरच्यांना 2-2 ओळींचं पत्रसुद्धा लिहून टाकली. पाकिस्तानी तोफांनी आग ओकायला सुरुवात करताच माझ्या जवानांचे फुरफुरणारे बाहू स्वस्थ थोडेच बसणार होते. मधल्या काळात वाट पाहून कंटाळलेल्या तोफेवरील जवानांनी तोफेत लोड केलेले शेल व फायरिंगसाठी तोफेजवळ गनपीटमध्ये आणून ठेवलेल्या शेल्सवर त्यांच्या खोक्यातून बाहेर काढून त्यावर जनरल याहा खान या सप्रेम भेट या अर्थाचा प्रेमाचा निरोप लिहायला सुरुवात केली. घड्याळाचे काटे पुढे पळतच होते. पाकिस्तानच्या तोफासुद्धा क्षणाची उसंत न घेता आमच्यावर सतत आग ओकत होत्या. आणि सरते शेवटी ऑर्डर आली. माझ्या कमांड पोस्टमधून संबंध गन परिसरात आवाज घुमला, बॅटरी टार्गेट. सगळ्या तोफावरील मरगळ एकदम दूर पळाली आणि गन परिसरातील जवानांच्या अंगातून वीज सळसळली. सरते शेवटी प्रत्युत्तर देण्याची वेळ आली होती. उशिरा का होईना, आता तर व्याजासकट परतफेड करायची होती. 6ही तोफांच्या कमांडर्सने अत्यंत जोशात बॅटरी टार्गेट ओरडत त्यांना ऑर्डर मिळाल्याची पावती दिली. टार्गेटचे दिलेले बेरिंग व रेंज लावून तोफगोळे लोड झाले. सर्व तोफा फायर करायला सिद्ध झाल्या. सरते शेवटी आदेश आले होते, पाकिस्तानवर तोफांतून आग ओका. प्रचंड तणावाचा क्षण होता तो. आंतरराष्ट्रीय सीमेपार प्रत्यक्ष शत्रूवर पहिल्यांदाच तोफा डागायच्या होत्या. एकच क्षण डोळे मिटले. जगदनियंत्याची क्षमा मागितली. आई भवानीकडे यशासाठी प्रार्थना केली आणि ओरडलो, फायर. 1971च्या 3 डिसेंबरच्या रात्री अखेर 11:55 संध्याकाळपासूनच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर माझ्या 4 मराठा फिल्ड बॅटरीला शत्रूवर प्रहार करण्यासाठी पहिले टार्गेट मिळाले. आदर्श मिळताच माझ्या कमांड पोस्ट बाहेर जणू काही अनंत काळपासून या क्षणाचीच वाट पाहणाऱ्या बॅटरी हवालदार मेजर गोरे यांनी प्रचंड उत्साहात खच्चून आरोळी दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 150 जवानांच्या तोंडून एकमुखी जय जयकार झाला. अंगातून रक्त सळसळले. नसानसात वीज चमकली. हा जयघोषाचा आवाज मोठा होता की त्याचवेळी धडाडणाऱ्या रशियन बनावटीच्या 6 तोफांचा कानाचे पडदे फाडणारा दणका. सांगता येणं मोठं कठीण आहे. संध्याकाळी 5:23 पाकिस्तानने सुरू केलेल्या तोफखान्याच्या माऱ्याला मुहतोड जबाब देण्याचा आदेश सरतेशेवटी मिळाला होता. बरीच कसर भरून काढायची होती. आत्तापर्यंत गेल्या 5-1 तासात पाकिस्तानी तोफांनी केलेला मारा त्यांना सव्याज परत करायचा होता आणि ती संधी मिळाली सुद्धा. पुढची उरलेली सबंध रात्र माझ्या तोफा अव्याहत फायर करत राहिल्या. गन पोझिशनपासून सुमारे 12 ते 15 किलोमीटर दूर असल्या सीमेपासून ते तोफेच्या जास्तीत जास्त 21.5 किलोमीटर रेंजपर्यंत, म्हणजे पाकिस्तानच्या आत 6 ते 9 किलोमीटरपर्यंत तोफांचा मारा सतत चालू होता. तोफांच्या लांब लचक बॅरल्स मिळणाऱ्या टार्गेटानुसार कधी डावीकडे तर कधी उजवीकडे तर कधी समोर स्विंग घेत होत्या, तर कधी बॉम्बला लांबचा पल्ला देण्यासाठी आकाशाकडे झेपावत होत्या. रात्रभर चाललेल्या फायरिंगमध्ये साधारण पहाटे 4च्या सुमाराला थोडासा ब्रेक मिळाला. सततच्या तोफांच्या दणदणाटाने कान बधीर झाले होते. वातावरण स्फोटकांच्या वासाने भरून गेले होते. इतके दिवस जाणवणाऱ्या पंजाबमधील कडाक्याच्या थंडीचा तर कुठे मागमूसही दिसत नव्हता. जमिनीखालच्या कमांड पोस्टमध्ये गेले 5-6 तास बॅटरीच्या भगभगीत लाईटमध्ये आम्ही 6-7 जण करत असल्या सततच्या कामामुळे थोडे पाय मोकळे करावेसे वाटत होते. एवढ्यात गरम गरम चहा आला. कमांड पोस्टच्या स्टाफला सुद्धा जरा मोकळेपणाने चहा घेऊ द्यावा व आपण पण जरा पाय मोकळे करावेत व मोकळ्या हवेत श्वास घ्यावा म्हणून मी कमांड पोस्टच्या बाहेर येऊन कमांड पोस्ट जवळच्या एका झाडाखाली ठेवलेल्या माझ्या कॅनव्हासच्या कॅम्प खुर्चीत येऊन बसलो. बाहेर बऱ्यापैकी थंडी जाणवत होती.
अशावेळी आलं टाकून बनवलेला मसालेदार गरम वाफाळलेला चहा पिताना चहाला अमृततुल्य उपाधी देणाऱ्याचं कौतुकच वाटलं नसतं तरच नवल. रात्रभर चालल्या फायरिंगमुळे स्फोटकांच्या पांढरट करड्या धुराचा तवंग पहाटेच्या धुक्यात मिसळून वातावरणात तरंगताना दिसत होता. त्याचबरोबर हवेत उडालेल्या धुलीकणामुळे वातावरणातील धुसरता वाढली होती व त्यामुळे नेहमीच प्रकाशमान दिसणारे तारे जरी मंद व अंधुक दिसत होते तरी या पार्श्वभूमीवर रात्रभर आग ओकणाऱ्या तोफांची तापून लालसर झालेल्या आकाशात उंचावलेली लांब लचक बॅरल्स मात्र आकाशाच्या काळसर रंगावर उठून दिसत होती. फायरिंग थांबल्याचा फायदा घेत गन डिटॅचमेंट कमांडर्स आपापल्या जवानांकडून तोफेजवळ नवीन ॲम्युनेशनचा साठा करीत होते. तोफा हे शत्रूंच्या तोफांचे व विमानांच्या हल्ल्यासाठी नेहमीच मुख्य टार्गेट असते. त्यामुळे तोफेजवळ ॲम्युनेशनचा मोजका साठा ठेवला जातो. गन पोझिशनपासून थोड्या दूर असलेल्या ॲम्युनेशन डंपमधून जवान आपल्या पाठीवरून एक एक ॲम्युनेशनचा बॉक्स गनपिटमध्ये नेत होते. एका जाड लांबट लाकडाच्या बॉक्समध्ये 2 बॉम्ब आणि एका बॉक्सचे वजन साधारण 80 किलो. परत फायरिंग केव्हा सुरू होईल याची काही काळवेळ नसल्याने लवकरात लवकर आपल्या तोफेवर ॲम्युनेशनचा आवश्यक तो साठा पुरा करण्यासाठी कनर्सची चाललेली धावपळ मला बसल्या जागी त्या अंधूक धुसर प्रकाशातही पडणाऱ्या सावल्यांतून येत होती. एवढ्यात ॲम्युनेशनचा वजनदार बॉक्स पाठीवर घेऊन गनकडे पळत जाणारा एक जवान कशाला ते अडखळून कमांड पोस्ट समोरच पडल्याचे मला दिसले. मी झटकन हातातला चहाचा ग्लास खाली ठेवून त्याला मदत करण्यासाठी धावलो. 80 किलोचा वजनदार बॉक्स आडवा अंगावर पडल्याने आणि रात्रभर धावून धावून थकल्याने त्याला त्या खालून उठताच येत नव्हते. मी त्याच्या अंगावरचा बॉक्स बाजूला ढकलला व त्याच्या पाठीवर हात ठेवला तर हाताला काहीतरी ओलसर लागलं म्हणून त्याला विचारलं, अरे तुला काही लागलं तर नाही? विचारत असतानाच डाव्या हाताने कोटाच्या खिशातला टॉर्च काढून हातावर प्रकाश टाकला तर हातावर लालसर रक्त लागल्याचे दिसले. अंधारात माझा आवाज ओळखून धडपडत उठत, काही नाही साहेब, मी एकदम ठीक आहे. हां म्हणत ती अवजड ॲम्युनिशन बॉक्स परत पाठीवर उचलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या जवानाला थांबवीत मी त्याच्या पाठीवर टॉर्चचा प्रकाश टाकला आणि मी सरदच झालो. रात्रभर ॲम्युनेशनचे अवजड बॉक्स पाठीवरून वाहून वाहून त्याच्या अंगातील बनियन, वुलनचा अँगोला शर्ट, स्वेटर आणि थंडीसाठीचा जाड कोट याचा पाठीचा भाग फाडून चिंध्या झाला होता आणि पाठीची कातडीही सोलून निघाली होती. मी त्याला म्हणालो, थोडं थांब थोडं, पाठीला बँडेज करून घे. हो करतो जी, पण आधी तोफेवर थोडा बॉक्स पोचवतो, नाहीतर तोफेवर ॲम्युनेशन कमी पडेल. आता कवाबी फायरची ऑर्डर येईलच. एवढ्यात कमांड पोस्टच्या माईकवरून माझ्या जागी बसवून आलेल्या सुभेदार मुलग्यांचा आवाज संबंध गन एरियात घुमला. बॅटरी टार्गेट. फायरिंगसाठी नवीन टार्गेट आले होते. वेळ कोणालाच नव्हता. ॲम्युनेशनचा बॉक्स पाठीवर घेऊन तो जवान धावत निघाला त्याच्या तोफेकडे आणि मी माझ्या कमांड पोस्टकडे. रात्रभर आग ओकणाऱ्या तोफा सूर्योदयाआधी शांत झाल्या होत्या. रात्रभर दमलेले सैनिक सकाळचा चहा नाश्ता घ्यायच्या आधी सकाळच्या आवराआवरीला लागले होते. सकाळची वेळ तशी नाजूकच असते. रात्रीच्या हल्ल्यांचा आणि प्रतिहल्ल्यांचा अंक जरी संपला असला तरी सकाळच्या प्रहरात दिवस प्रकाशमान व्हायला सुरुवात होण्याच्या वेळी शत्रूची विमानं टेहळणीसाठी येण्याची शक्यता असते. शत्रूच्या बेसावध हालचालीमुळे शत्रूच्या ठिकाणांचा ठाव ठिकाणा यावेळी मिळू शकतो. त्यामुळे दिवस उजाडायच्या आत तोफा फायर करत नसतील तर त्यांच्या बॅरल्स खाली करून सर्व तोफावर कॅमोफ्लाज नेट्स ताणून गन पोझिशन परिसरातील सैनिकी हालचाली आणि उपस्थितीच्या सर्व खुणा नष्ट कराव्या लागतात. रात्रीत फायर केलेल्या ॲम्युनेशनची भरपाई, तोफांची साफसफाई आणि मरम्मत करून आळीपाळीने मिळेल तेवढी विश्रांती घेत कायम युद्धसज्ज राहावे लागते. सकाळी सगळं काही शांत असल्याने 2 तास झोप काढून व तयार होऊन मी बॅटरी गन पोझिशनच्या मेन कमांड पोस्टच्या बाजूच्या झाडाखाली बसलो होतो. पंजाबमधील डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील थंडी चांगलीच कडक होती. उन्हाची उबदार तिरीप अंगावर घेत निवांतपणे ब्रेकफास्ट नंतरचा दुसरा चहा घेत बसण्याचं सुख काही औरच. प्रत्यक्ष युद्धात सुद्धा असा एखादा निवांत क्षण मिळू शकतो याचं मनाशीच आश्चर्य वाटत होतं.
मला झाडाखाली बसलेलं पाहून दिवसातून वेळात वेळ काढून रेजिमेंटच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणारे माझे बॅटरी हवालदार मेजर गोरे मला प्रसाद देण्यासाठी आले. रेजिमेंटच्या मंदिरात दिवसातून 3 वेळा सकाळ, दुपार व संध्याकाळी होणाऱ्या आरती प्रसादाला ज्यांना जसे जमेल तसे वेळ काढून जवान हजेरी लावत असत. साजूक तुपातल्या शिराच्या प्रसादाने सकाळ प्रसन्न झाली. BHM गोरे प्रसाद देऊन बॅटरीमधील हाल अहवाल ऐकवत होते. त्यांचे रिपोर्टिंग ऐकत असताना नजर मात्र गन पोझिशनमध्ये चालल्या तोफावरील कामकाजावर होती. एकेका तोफेवरून संतपणे फिरणाऱ्या नजरेला अचानक गन पोझिशन समोरील झाडांच्या वर आकाशात झटकन काहीतरी चमकल्याचा भास झाला. सूर्याच्या परावर्तित किरणाने डोळे क्षणभर दिपले आणि आकाश फाडणारा आवाज करत शत्रूचे एक फायटर विमान झाडाच्या शेंड्या एवढ्या उंचीवरून सुसाट वेगाने गन पोझिशनवरून जात आपल्या प्रदेशात घुसले. दुसऱ्या क्षणी प्रचंड कडकडाट झाला आणि गन पोझिशनच्या पुढे उजव्या बाजूला असलेल्या लाईट मशीन गनने शत्रूच्या त्या फायटर विमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. अर्धवर्तुळात सुटलेल्या ट्रेसर बुलेट्सचा वर्षाव त्या फायटर विमानाचा मागोवा घेऊ लागला. दिवसाच्या सूर्यप्रकाशाच्या लख्खप उजेडात सुद्धा मशीन गनमधून सटसट सुटलेल्या ट्रेसर बुलेट्स जाणाऱ्या गोळ्यांचा मार्ग प्रखर लाल रंगाने अधोरेखित करीत होत्या. परंतु प्रचंड वेगाने ते पाकिस्तानी लढाऊ विमान काही सेकंदातच दृष्टीहाड झाले. या धक्क्यातून सावरायच्या आतच त्याच्या मागोमाग थोडे अंतर राखून येणाऱ्या त्याच्या साथीदार दुसऱ्या विमानाने गन पोझिशनपासून काही अंतरावरून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर भाजीपाला आणि रॅशन घेऊन लंगरकडे जाणाऱ्या एका 1-1 ट्रकला आपले टार्गेट केले. त्याच्या दिशेने सूर मारत त्या ट्रकवर एक रॉकेट डागले. पहिल्या विमानाच्या आवाजाने सावध झालेल्या ट्रकमध्ये मागे बसलेल्या जवानाच्या आकाशाकडे वेधलेल्या नजरेला ट्रकच्या रोखाने सूर मारणारा साक्षात मृत्यू दिसत होता. त्याने जीवाच्या आकांताने ओरडून गाडीच्या ड्रायव्हरला सावध करताच प्रसंगावधान राखून त्याने गाडीचे स्टेअरिंग झटक्यात एका बाजूला वळवले आणि ट्रक काटकोनात वळून बाजूच्या झाडीत घुसला. ट्रक वळल्याच्याच ठिकाणी अचूक आदळलेल्या रॉकेटने रस्त्याच्या मध्यावर एक मोठा खड्डा तयार केला होता. रस्त्याखाली खडकाच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या आणि धुराचा आणि मातीचा प्रचंड लोट वर उसळला. पण टार्गेट मात्र सुखरूप निसटले होते. काही मिनिटांचाच अवधी गेला असेल. ज्या वेगाने पाकिस्तानी फायटर्स आत घुसले होते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ते परत फिरले होते. त्यांच्या स्वागतासाठी कायम तत्पर असलेल्या भारतीय वायुसेनेच्या विमानांनी ससाण्याच्या आवेशात त्यांचा पाठलाग करत थेट पाकिस्तानच्या विशीच्या आत घुसून त्यांना परतवून लावले. बहुतेक दिवसा उजेडी फारशी ॲक्शन होत नव्हती. दोन्ही बाजूच्या मोठ्या कारवाया प्रामुख्याने रात्रीच्याच होत असल्याने वरच्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची आखणी केली जात होती. तर प्रत्यक्ष लढणारे सैनिक रात्रीच्या कारवाईनंतर आहेत तिथेच आपले बस्तान जमवून चौक्या पहारे सांभाळत जमेल तेवढी विश्रांती घेत होते. तोफखान्याचे एक बरे असते. अवजड तोफा व त्यांना ओढायला व ॲम्युनिशनसाठी लागणारे अवजड ट्रक्स, बॅटरी कमांड पोस्ट या सर्वांच्या जलद हालचालीसाठी ही सगळी सर्कस गाड्यावर आरूढ होणं आवश्यक असतं. त्यामुळे पायदळापेक्षा थोड्या जास्त सुखसोयी तोफखान्याच्या गन एरियामध्ये अधिकाऱ्यांना मिळू समजतात. रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर, बॅटरी कमांडर्स आणि OP ऑफिसर्स यांना त्यांच्या समकक्ष पायदळ कमांडर्ससोबत शत्रूसमोर आमनेसामने राहावे लागते. तर तोफा मात्र तोफांच्या मारा करण्याच्या पल्ल्यानुसार तिन्ही बॅटरीच्या गन पोझिशन्सवर रेजिमेंटचे कमांड पोस्ट ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलपासून मागे 10-12 किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत असू शकते. शत्रूपासून दूर असल्यामुळे तुलनात्मकतेने गन पोझिशन तशा सुरक्षित वाटतात. गन पोझिशन्सना धोका असतो तो दिवसा शत्रूच्या विमान हल्ल्यांचा, रात्री कमांडो हल्ले आणि केव्हाही शत्रूच्या तोफांचे काउंटर बॉम्बिंग. वस्तुतः संपूर्ण परिसर जरी युद्धभूमी असली तरी या ठिकाणी असलेली रेजिमेंटची ऑफिसर्स मेस म्हणजे युद्धकाळात सर्व अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी एकत्र येण्यासाठी नुसतं एक स्थळच नव्हे तर एक आत्मीयतेची जागा असते. घरापासून दूर असलेलं एक घर. युद्धकाळातील आमच्या जीवनपद्धतीची कल्पना येण्यासाठी ही माहिती अनाठायी होणार नाही. ज्यावेळी रेजिमेंटच्या 27 अधिकाऱ्यांसाठी असलेल्या ऑफिसर्स मेसची बांधणी एका ट्रकवर आधारित होती. ट्रकच्या सभोवती स्टील पाईप्स आणि ताडपत्री वापरून तयार केलेल्या 2 प्रकाशबंद हॉलमध्ये एका बाजूला 25-30 अधिकारी आरामात बसू शकतील अशी फोल्डिंग खुर्च्यांसह कार्पेट आच्छादित अँटी रूम, बार, करमणुकीसाठी म्युझिक सिस्टीम, ताजी वर्तमानपत्र, मासिकं, काही इनडोअर गेम्स, चर्चा व मीटिंग घेण्याची व्यवस्था
तर दुसऱ्या बाजूला सगळे एकाच वेळी बसून जेवण घेऊ शकतील असा टेबल खुर्च्यांसकटचा डायनिंग हॉल, जनरेटरमुळे आवश्यकतेनुसार लाईट्स, फॅनची सोयसुद्धा उपलब्ध. युद्धभूमीवर असल्यामुळे सुरक्षिततेसाठी 2-3 झाडांच्या मध्ये 5 फूट खोल खड्ड्यात उभारले ऑफिसर्स मेस डायरेक्ट हिट सोडल्यास काउंटर बॉम्बिंगपासून बऱ्यापैकी सुरक्षित होती. संबंध मेसवेल केमोफ्लॅज नेटमुळे शत्रूंच्या विमानांना सुद्धा सहजासहजी आकाशातून ती दिसणे कठीण होते. दिवस रात्र आमच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय ठेवणारे ऑफिसर्स मेसचे कर्मचारी, अगदी सर्व प्रकारचे चवदार साभिष भोजन बनवणाऱ्या आचार्यासकट सर्वजण मेस हवालदाराच्या आधिपत्याखाली आपापली मेसची कामं सांभाळत सकाळच्या आणि संध्याकाळच्या स्टँड टूला ऑफिसर्स मेसच्या सभोवती असलेल्या खंदकामध्ये आपापली हत्यारं सांभाळत सोल्जरिंगसुद्धा करत असत. वेगवेगळ्या परिसरात फ्रंटवर लढणारे आमच्या रेजिमेंटचे अधिकारी शक्य असेल तेव्हा साधारण दुपारच्या वेळी एखादी चक्कर गन एरियात मारण्याचा प्रयत्न करीत असत. येण्याचे प्रमुख आकर्षण असे घरून त्यांची आणि त्यांच्या जवानांची आलेली डाग गोळा करणे, बॅटरीच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना भेटणे, युद्धाच्या माहितीचे आदानप्रदान, मेसमध्ये आलेली ताजी वर्तमानपत्रे, मासिके नजरे घालून घालणे, परिस्थितीनुरूप एखादा ग्लास बियर घेऊन त्या दिवशी बनवलेल्या स्पेशल मेनूचा आस्वाद घेऊन परत रणांगण गाठले. आणि तशी संबंध युद्धकालामध्ये आमच्या गन पोझिशनमधील रेजिमेंटची ऑफिसर्स मेस दुपारच्या वेळी जर तोफा प्रत्यक्ष फायरिंग करत नसतील तर गजबजलेली राहत असे आणि त्यामुळे दुपारचे जेवणसुद्धा विशेष असे. एवढं मात्र खरं, संबंध युद्धकाळामध्ये दुपारच्या जेवणात चिकन मटणाचे विविध प्रकार तर नेहमी असतच. शिवाय प्रत्यक्ष युद्धाचे 14 दिवस सोडल्यास इतर वेळी आघाडीवरून गन पोझिशनकडे येताना वाटेत एखादे रानटी डुक्कर, हरिण, ससे दिसल्यास ओपी ऑफिसर्स आपला नेमबाजीचा सराव करण्यास विसरत नसत. शिकार जास्त मिळाल्यास न संपणाऱ्या मटणाचे लोणचे घालण्याचा उद्योगसुद्धा फोनवर महिला मंडळाकडून माहिती घेऊन मेसच्या कर्मचाऱ्यांनी करून नॉनव्हेज लोणच्याची वर्षाची सोय केली होती. 3ऱ्या मद्रास बटालियनच्या आघाडीच्या कंपनीला युद्धामध्ये तोफांची मदत देता देता मेस हवालदारला दुसऱ्या दिवशीचा जेवणाचा मेनू देण्याची जबाबदारीसुद्धा ऑफिसर मेसचा मेस सेक्रेटरी म्हणून युद्धकाळामध्ये मला सांभाळावी लागली होती. 3 डिसेंबरला संध्याकाळी पाकिस्तानच्या विमानाने सुरुवात तर करून दिली, पण त्यांचा जोर ते फार काळ टिकवू शकले नाहीत. युद्धाचे मुख्य कारण पूर्व पाकिस्तान असले तरी युद्ध पश्चिम आणि पूर्व या दोन्ही आघाड्यावर सारखेच पेटले होते. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान एकमेकांपासून 1600 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांना विभागणारा भूभाग भारताचा आहे. त्यांचे मुख्य सत्ता केंद्र मात्र पश्चिम पाकिस्तानातच असल्यामुळे युद्धाचे मुख्य नियंत्रण आणि युद्धासाठी लागणारी युद्धसामुग्री पुरवण्याची जबाबदारी पश्चिम पाकिस्तानावरच होती. भारतीय नौदलाने सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाची भूमिका बजावत 3-4 डिसेंबर 71च्या रात्रीच विशाखापट्टणमच्या समुद्रात पाकिस्तानी पाणबुडीला जलसमाधी दिली. तसेच पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमधील संपूर्ण सागरी दळणवळण बंद पाडले. त्यामुळे युद्धासाठी आवश्यक ती युद्धसामुग्री, मनुष्यबळ पूर्व पाकिस्तानला मिळे ना. INS विक्रांत या भारतीय विमानवाहू नौकेने पूर्व पाकिस्तानच्या चितगाव, कॉक्स बाजार अशा बंदरांवर आणि पश्चिम पाकिस्तानच्या कराची बंदरावर अभूतपूर्व हल्ले करून प्रचंड नुकसान केले. 5 डिसेंबर 71ला दारुगोळा घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी जहाज खैबर आणि एका मालवाहू जहाजाला कराचीहून निघाल्यावर अवघ्या 23 मिनिटात समुद्राचा तळ दाखवला. तर 8 डिसेंबरला कराची बंदरात ठेवलेला मोठा तेल साठा, युद्धसामुग्री आणि बोटी केवळ तासाभरात भस्मसात केल्या आणि पाकिस्तान नेव्हीचे कंबरडेच मोडले. भारतीय नौदलाने पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील सागरी दळणवळण बंद पाडल्यामुळे पूर्व पाकिस्तान एकटे पडले आणि त्याला पश्चिम पाकिस्तानकडून मिळणारी युद्धसामुग्री मिळणे दुरापास्त झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जय हिंद, जय हिंद की सेना. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.